नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या एक्सप्रेसवेचा पहिला टप्पा हा सर्वांसाठी कधी खुला होणार आहे आणि या एक्सप्रेसवेची करंट प्रोग्रेस काय आहे, तसेच या एक्सप्रेसवेचे काय वैशिष्ट्ये आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा 1386 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेचे काम प्रगती पथावर असून लवकरच या महामार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे। देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे दिल्ली मुंबई ग्रीन कॉरिडॉर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीक्षेत आहे। दिल्ली ते दौसा या कॉरिडॉरचा 220 किलोमीटरचा भाग जवळपास तयार झाला आहे। या कॉरिडॉरच्या सुरुवातीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला फाईल पाठवली आहे। पीएमओच्या मंजुरीनंतर हा कॉरिडॉर सुरू होणार आहे। हा कॉरिडॉर सुरू होण्याची तारीख अनेक वेळा उलटून गेली आहे। दिल्ली ते दौसा या 220 किलोमीटर पर्यंतच्या कॉरिडॉरचे 99.90% काम पूर्ण झालं आहे। फिनिशिंगचे काम सुरू आहे। ग्रीन सिग्नल मिळताच या महामार्गाचा काही भाग पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कॉरिडॉरचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे NHAIच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। कॉरिडॉर पासून कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवे KMP पर्यंत कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे। ही कनेक्टिव्हिटी सुरू होताच KMPची वाहतूक गुडगाव शहरात जाता या कॉरिडॉरमधून जाणार असून दिल्ली ते दौसा हे अंतर तुम्ही फक्त अवघ्या 2 तासात पूर्ण करू शकणार आहे। आता या एक्सप्रेसवेवर विमानाचेही इमर्जन्सी लँडिंग होणार आहे। ते कसे तर मित्रांनो, दिल्ली मुंबई कॉरिडॉरचे डिझाईन असं आहे की या महामार्गावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तर त्यावरही विमान उतरवलं जाऊ शकतं। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, परंतु गरज भासल्यास काही क्षेत्रे आहेत जिथे उच्च ताणाच्या तारा नाहीत, जेथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केलं जाऊ शकतं। महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे। हा महामार्ग सुरू झाल्याने दरवर्षी सुमारे 32 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे। यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन दरवर्षी सुमारे 85 कोटी किलोमीटरने कमी होईल, जे 4 कोटी झाडे लावण्या इतके आहे। या महामार्गावर सुमारे 20 लाख रोपे लावण्यात आली आहेत। आता हा दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रोजेक्ट कसा आहे तर मित्रांनो, देशातील पहिला ग्रीन कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1386 किलोमीटर लांबीचा आहे। या महामार्गाच्या उभारणीसाठी सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावणार असून दिल्लीहून मुंबईला 12 तासात पोहोचणे शक्य होणार आहे। हा कॉरिडॉर 12 लेनचा करण्याची योजना आहे। आतापर्यंत संपूर्ण जगात 12 लेनचा एवढा लांब कॉरिडॉर नाही। सध्या हा महामार्ग 8 पदरी आहे। महामार्गाच्या मधोमध 21 मीटर रुंद जागा सोडण्यात येत असून त्यावरील वाहतूक वाढताच दोन्ही बाजूला आणखी 2 लेन करण्यात येणार आहेत। त्यामुळे हा महामार्ग 12 लेनचा होणार आहे। तसेच हा महामार्ग 5 राज्यांमधून जाणार आहे। यामध्ये दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे। हा एक्सप्रेसवे जयपूर, किशनगढ़, अजमेर, कोटा, चित्तौड़गढ़, उदयपुर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद आणि सुरत या आर्थिक केंद्रांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करणार असून हा कॉरिडॉर सुरू झाल्याने व्यावसायिक संपर्क वाढून व्यापार वाढीला चालना मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।